षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. आदित्य जाधव एक स्फोटक एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळख. दुसऱ्या बाजूला दत्ता पवार हे देखील एक वलयांकित नाव. अगोदरच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दत्ता पवारनं मात्र जो घेतलाय. डीपी या नावानं नक्की दत्ता पवारची ओळख. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय तेज तर्रार धनंजय भिंताडेचा यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतोय. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. गोपी जाधव सर नक्कीच आपल्याबरोबर सामोहिक जोडले जात आहेत. ही मॅच चांगली होईल गोपी सर, काय सांगाल? एक्सप्रेस बॉल तेज तर्रार गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी मात्र कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. दुसरा चेंडू देखील डॉट निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे दोन चेंडू त्या ठिकाणी मात्र उभं करून ठेवले आदित्य जाधवला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील डॉट निर्धाव स्वरूपाचा. धनंजय भिंताडे तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. लागोपाठचे तीन चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव स्वरूपाचे टाकलेत. दत्ता पवार थोडीशी चर्चा नक्कीच आदित्य बरोबर करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तीन चेंडू अप्रतिम धनंजय भिंताडेचे. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. तिथे पॉवर प्ले ऑन असताना मोठी धावा गरजेच्या आहेत, परंतु तीन चेंडू निर्धाव टाकलेत धनंजयने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, मोठा धक्का बसणार आहे. चौथ्या चेंडूवर विकेट घेतली आहे आदित्य. बॅक टू दी पवेलियन गॉन. शून्य या धावसंख्येवरती मात्र पहिला धक्का अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य परतताना पाहायला मिळतोय. अगदी जड पावलांनी तो तंबूच्या रस्त्याने नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहतोय अगोदर मध्ये मात्र अतिशय आक्रमक स्फोटक फलंदाजी दिवसभराच्या सत्रात अगदी आदित्यची आपल्याला पाहायला मिळाली, परंतु थोडासा नाराज प्रेक्षकांना करतोय आणि या शून्यावरती आदित्य जाधव त्या ठिकाणी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती कोणत्या प्रकारचं खातं अद्याप खोललेलं नाही आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. गोपी सर, पहिला धक्का इथे भरपूर लवकर लागलेला आहे. धनंजयने पहिले तीन चेंडू निर्धाव टाकत असताना दबाव बनवला आणि तो दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न होता आदित्यचा, परंतु तिथे बॉल थोडीशी उसळी घेतलेला होता, राईज झाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. एसटीच्या मागे कृष्णा लक्ष्मण सातपुतेला आपण पाहतोय त्याने झेल टिपला आणि पहिला धक्का इथे मिळाला. परंतु पहा स्क्रीनवर हे मायबाप क्रीडा रसिक. प्रवीण सर, थोडीशी थंडी आहे, परंतु त्यानंतर देखील ही गर्दी अलोट पाहायला मिळते आणि याचं निमित्त राहिले ते म्हणजे आपली NB ट्रॉफी. अगदी जर्किंग, त्याचबरोबर मात्र कानटोपी घालून प्रेक्षक त्या ठिकाणी मात्र बसलेले आहेत गॅलरीमध्ये. गर्दी फार मोठी आणि जी गर्दी मैदानावरती आहे लाईव्ह बरोबर देखील बरेचसे प्रेक्षक दिवसभराच्या सत्रात रात्रकालीन नक्कीच जे जोडले गेलेले आहेत 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून आणि प्रत्येक जण या क्रिकेटच्या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी स्पर्धा आपली NB ट्रॉफी नक्कीच अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. धनंजय षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी मात्र टाकताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक ही धाव स्कोर कार्डवरती आहे, एक गडी बाद आहे. चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहतोय धनंजय भिंताडेची मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार होईल रवी घुले आणि दत्ता पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा फटका ऑफसाईडच्या दिशेला खेळला आहे. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र वेगवान सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल एक यशस्वी षटकाची होईल सांगता. फक्त 2 धावा धनंजय भिंताडेने या षटकात खर्च केल्यात. एक विकेट देखील घेतली. अप्रतिम गोलंदाजी गोपी सर. लाईन ऑफ अटॅक खूप चांगला होता या गोलंदाजाचा. उंची खूप चांगली आहे. खांद्याचा खूप चांगला वापर त्याने केला. आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. 2 धावा फक्त इथे देत असताना एक गडी बाद केलाय. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग धनंजय भिंताडेकडून पाहायला मिळालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार जो कधीही पलटवार करू शकतो, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच्या बरोबरीला आहे तो रवींद्र. या जोडीला आता थोडंसं जबाबदारी घेत असताना दुसऱ्या षटकामध्ये धावा वसूल करणं गरजेचं राहील प्रवीण सर.
2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी मात्र जे टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्क वरती विकास राठोड त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्क वरती. प्रत्येकाचा मान सन्मान करणारी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. कल्याणी घोरपडे सरांचा सन्मान त्या ठिकाणी मात्र संपन्न होताना तो पाहायला मिळतो आहे. चांगली पंचगिरी सरांच्या माध्यमातून नक्की आपण पाहतोय सन्मान संपन्न होतोय कल्याणी सरांचा. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं विकास राठोड त्या ठिकाणी या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. दत्ता पवारकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. पूर्णपणे या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील घेतला. दत्ता पवार स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. विकास राठोड सज्ज होतोय षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी. फटका खेळलाय त्या ठिकाणी चेंडू एक टप्पा खात सीमारेषा गाठेल. सीमा पार होतोय सनसनीत चौकार 4 रन. ची लढाई आहे. दोन्ही संघांच्या एक एक सामना जिंकला, एक एक सामना गमावला. इथून पुढच्या फेरीतलं स्थान जर निश्चित करायचं असेल तर चांगला खेळ गरजेचा आहे आणि यावेळेला जबाबदारी घेतली दत्ताने आणि त्याने पलटवार केलाय. पवारचा वार पाहायला मिळाला. चौकार आलाय. चौकार आणि धावफलकावर धावा झाले 6. 1 गडी बाद. दत्ता पवार डी फॉर डेंजर. दत्ता अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. 2 चेंडू खेळलाय. 5 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकास राठोड पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमण केलंय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. दत्ता पवार ऑन फायर. आणि हरलात तर तुमचा अहंकार हरेल. मागच्या मॅचमध्ये थोडासा निराशाजनक परफॉर्मन्स राहिला होता दत्ता पवारचा, पण आता त्यांनी पलटवार केलाय आणि आक्रमण करत असताना धावसंख्येचा वेग त्यांनी वाढवलाय. मागच्या चेंडूवर देखील चांगला फटका होता आणि यावेळेला देखील त्यांनी फटका सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. षटकार वसूल केलाय. धावसंख्येला वेग दिलाय. 12 धावा 1 गडी बाद. अगोदरचे षटक जर पाहिले तर केवळ 2 धावा अगोदरच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या, परंतु हे षटक जसंही चालू होतंय चौकारा पाठोपाठ षटकार ठोकला गेलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दत्ता पवार ऑन फायर. चौकार षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा आता मात्र ऑफ साइडच्या दिशेला हा फटका अगदी आपण पाहतोय. 1 टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी आणखीन एक सनसनीत चौकार. दत्ता पवारच्या विरोधात थोडीशी रणनीती विपक्ष एक चांगलं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, पण या कटरला विथ टर्न खेळला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर कबर्सला हा फटका सजवत असताना चौकार इथे आला. 4 धावा येत आहेत. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र जारी आपण पाहतोय. विकास राठोडवरती प्रचंड मोठं आक्रमण. चौकार षटकार त्या पाठोपाठ ठोकलाय चौकार. दत्ता पवार ऑन फायर. याच फलंदाजीची नक्कीच अपेक्षा संघाला असेल आणि अगदी आपण पाहतोय 8 षटकात एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आदिश्री एंटरप्राइजेस टीमचा मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय सुसाट वेगात सुटलाय चौकारासाठी. 4 रन दत्ता पवारच्या बॅटमधून. चौकार षटकार आणि चौकाराची आतिषबाजी आता पाहायला मिळते आहे. या षटकामध्ये टार्गेट केलं गेलं. मी उल्लेख केला होता की पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक जिथे तुम्हाला धावा गरजेच्या आहेत. दत्ता पवारने आता पलटवार केलाय. 5 चेंडूमध्ये 19 धावांवर तो पोचलाय. अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. टिपिकल पॉवर प्ले फलंदाजी सध्या दाखवत असताना दत्ता पवार. पहिल्या षटकात ज्या धावा आल्या नाहीत नक्कीच उणीव भरून काढली जाते दुसऱ्या षटकामध्ये. पहा या दरम्यान अगदी आपण पाहतो आहे क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या जवळ पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. धावफलक या 2 धावांच्या साह्यानं 22 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक त्या ठिकाणी मात्र दुसरं जारी आहे. विकास राठोड
थोडंसं महागडं नक्की षटक ठरताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आक्रमण दत्ता पवारचं अगदी आपण पाहतोय. दर्शक मोठ्या संख्येनं या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. आपली NB ट्रॉफी 2024चा थरार तिसरं पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक दुसरं, विकास पुन्हा एकदा सज्ज. हा फटका अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दत्ता स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय आणि याच बरोबर षटकाची होईल समाप्ती. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 2 षटकं संपली आहेत. 23 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. या षटकात तब्बल 21 धावा आल्यात गोपी सर. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 षटकामध्ये चांगली फटकेबाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये ज्या धावा गरजेच्या होत्या पहिल्या षटकात त्या रोखल्या गेल्या होत्या धनंजयकडून. पण विकासने ते विकास केलेला नाही आहे. तो महागडा ठरलाय. 21 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्या. आता धाव फलक आलाय 23 वर. म्हणजे जी धावगती गरजेची होती ती आता पुन्हा एकदा राखण्यामध्ये यश आलंय आदिश्री एंटरप्राइजेस. पण तू इथून जर आपण पाहिलं दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीला कमबॅक करायचं असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील. पहिली 2 षटकं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पण आता धनंजयला पुन्हा एकदा पाचारण केलं जाते. इथून येणारी 6 षटकं खूप महत्त्वाची राहतील. षटक क्रमांक अगदी तिसरं धनंजय भिंताडे ज्यानं की पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याच्या हातात पुन्हा एकदा चेंडू मात्र सोपवताना कर्णधार आपल्याला जो पाहायला मिळतो आहे धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. दत्ता पवारला रोखून ठेवण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रणनीती क्षणाक्षणाला आखली जाईल. कारण की तो किती घातक आहे, किती आक्रमक आहे या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे. आणि या मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्या स्कोर कार्डवरती. समोर आहे DP. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल निर्धाव असेल. चांगली गोलंदाजी धनंजय भिंताडेची. स्लोवर कटरचा वापर केला. रिप्लेमध्ये पहा फिंगर रोल केले. स्टेप आउटहून घेण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि त्यानंतर पहा दत्ता पवारने देखील एक स्माईल दिली. धनंजयने देखील त्याला रिप्लाय दिला. हे तर चालू राहणार आहे कारण एकमेकांच्या विरोधात अनेक वेळेला खेळलेले चेंडू आले निर्धाव. हा फटका अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळलाय. शतरक्षक येईल चेंडूवरती. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दत्ता पवार 9 चेंडूंचा सामना केलाय. 23 वरती खेळतोय. रवी घुले 1 चेंडू खेळलाय. एका धावेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरुवात चांगली. 1 विकेट जरी गेली असली तरी चांगल्या धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक चालू असताना धावफलकावरती 24 धावा. पाहायला मिळते NB ट्रॉफीची. सन्माननीय निलेश दादा भिंताडे तुम्हाला आम्हाला संधी देणारं नक्कीच क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. हो एक्सप्रेस बॉल तेज तर्रार गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय स्थिरावतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. केवळ 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडेची. गोपी सर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तो दाखल झाला. त्याला माहिती आहे कधी कोणता चेंडू टाकायचा आहे. अनुभव चांगला आहे धनंजयचा आणि अनुभवाचा वापर करत असताना फलंदाजाने ते थोडंसं थांबवलंय. पुढच्या चेंडूसाठी तो सज्ज होतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र बॅटची कडा लागते. त्यावरती मात्र सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक पोहोचलाय 25 वरती. धावफलक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय गोलंदाजी केली जाते धनंजय भिंताडेद्वारा. अगोदरच्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. फक्त 2 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रोखून ठेवले, जकडून ठेवले, पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धनंजय सक्सेस होताना पाहायला मिळतोय. समोर आहे दत्ता पवार. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. आक्रमकतेची गरज खऱ्या अर्थानं या अगोदरचे सामने देखील आपण पाहिलेत. 88 101 असं टार्गेट. हो त्या ठिकाणी मात्र चेंडू आपटला होता. त्या ठिकाणी थोडीशी दिशाहीन भरकटणारी गोलंदाजी. व्हाईट बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू असेल. धावफलक पोहोचले ते 26 वरती.
भरपूर कमी वेळेला धनंजय बिनताडे या चुका करताना पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये. प्रामुख्याने गोलंदाजीसाठी आला आणि ज्या धावा रोखायच्या होत्या त्या त्यांनी ते रोखलेल्या आहेत. हा चेंडू भरपूर त्यांनी बाहेर टाकला, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा सिग्नल आलाय, परंतु तो कमबॅक करणारा खेळाडू आहे. समोर आहे दत्ता पवार. हा चेंडू अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 27 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रवी घुले आणि दत्ता पवार ही जोडी नक्कीच जमताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत खर्च केल्या धावा अगदी आपण पाहतोय 6 धावा. आपल्या स्पेलमध्ये अगोदरच्या षटकामध्ये 2 धावा, तर या षटकात देखील आतापर्यंत 4 धावा नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. एक चांगलं षटक धनंजय बिनताडेचं. स्कोर कार्ड वरती धावा. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 27 धावा आहे स्कोर कार्डवर. 2 षटकानंतर 23 होत्या. या षटकावर ते फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा स्पेल इथे पूर्ण केला. 2 षटकामध्ये 6 धावा, 1 गडी बाद केला. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग इथे पाहायला मिळाली धनंजय बिनताडेची. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर आहेत 27 म्हणजे 9ची सरासरी सध्या पाहायला मिळते आणि ही सरासरी प्रवीण सर चांगली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीला इथून विकेटची गरज आहे आणि त्या विकेट्स घ्यायच्या असतील. 4थ्या षटकासाठी संघनायक आता स्वतः गोलंदाजी मार्कवर दाखवलं होते कृष्णा सातपुते. दत्ता पवार 10 चेंडू 24 वरती खेळतो आहे. रवी घुले 4 चेंडू 2 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा सातपुते. आज दिवसभराच्या सत्रात कृष्णानं देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना फक्त कृष्णाची फलंदाजी पाहण्याची सवय आहे, परंतु चांगली गोलंदाजी देखील करू शकतो हे दिवसभर आज क्रिकेट रसिकांनी पाहिलं. अप्रतिम गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा चेंडू कृष्णानं हातामध्ये घेतलाय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. 27 वरती 1 गडी बाद आहे. दत्ता पवार 10 चेंडू 24 वरती. रवींद्र आपण पाहतोय 4 चेंडू 2 वरती त्या ठिकाणी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 षटकांची लढत आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला संघर्ष या शेवटच्या मॅचमध्ये देखील रंगताना पाहायला मिळेल. समान ताकदीच्या 2 टीम आमने सामने. आदिश्री एंटरप्राइजेस बिबिवाडी, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली आणि याचबरोबर गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग गगनभेदी षटकार 6 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, चांगलं टायमिंग जुळवलं. त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला दत्ताने. दत्ताची पावर इथे पाहायला मिळाली. षटकार ठोकलाय आणि बॉलला नॉट रिचेबल केलाय. 6 धावा. 2 कर्णधार आमने सामने आहेत. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. काय फलंदाजी करतोय दत्ता पवार. डी फॉर डेंजर. दत्ता अप्रतिम फलंदाजी करताना. धावा रोखल्या, परंतु 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवर आलाय दत्ता पवार आणि त्याने सांगितलं येस टायगर अभी जिंदा है. 2 कर्णधार आमने सामने. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्क्वेअर लेग दिशा निवडली, परंतु आता शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल त्या ठिकाणी मात्र टिपला जातो आहे. शतरक्षक आहे. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगची दिशा पुन्हा एकदा निवडली होती. शतरक्षक त्या ठिकाणी विकास राठोड चेंडूच्या खाली येताना जो पाहायला मिळतोय आणि विकेटचं होईल पतन. दत्ता बॅक टू द पॅव्हिलियन त्या ठिकाणी मात्र परतताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार त्यांनी ठोकले. 3ऱ्या चेंडूवर कृष्णा लक्ष्मण सातपुतेने सांगितलं की येस माझ्याकडे देखील अनुभव आहे आणि तो मला इथे दाखवायचा आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि तो अनुभव दाखवत असताना थोडीशी रणनीती त्याने बदलली. हा चेंडू अगदी रडारमध्ये टाकला होता, परंतु टायमिंग जुळलं नव्हतं आणि त्यानंतर झेल टिपला गेलाय. महत्त्वाची विकेट दत्ता पवार 12 चेंडूमध्ये 36 धावा काढून बाद झालाय, परंतु एक कॅप्टन नॉक
सेन्सिबल इनिंग त्याने पेश केली आहे. प्रवीण सर 39 धावा 2 गडी बाद. तर नक्कीच चांगली सुरुवात करून दिली दत्ता पवारने. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कृष्णा सातपुतेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पहिल्या 2 चेंडूवरती यशस्वी देखील झाला. 2 बिग हिट, 2 षटकार खेळले, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कृष्णानं दत्ता पवारला अलगद जाळ्यात अडकवलं आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला एक सुरेख झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेला. 39 वरती 2 गडी बाद. न्यू बॅटर आकाश काळे मैदानाच्या आतमध्ये. सन्मान दिला या चेंडूला. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूर आहे. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. वेगवान दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. वेल रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती धावा आहेत त्या 41. 2 गाड्यांच्या मोबदल्यात कृष्णा सातपुतेचं षटक क्रमांक 4 चालू असताना हलक्या त्याने बॉलला फक्त ऑन साईडला दिशा दिली. कमी गतीचा बॉल होता. दूरवर क्षेत्ररक्षक पाहिलं. डीप स्क्वेअर लेग दूरवर होता आणि तिथे 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. बॅटची कडा लागली आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 42 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळालं होतं दत्ता पवारचं. तिसऱ्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतरचे 2 चेंडू कृष्णा सातपुते अप्रतिम टाकताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि या कमबॅक कृष्णानं देखील केले. 2 षटकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक 4 त्या ठिकाणी जारी आहे. 4थं षटक मार्गस्थ नक्कीच अगदी आपण पाहतो आहे. आपली एनबी ट्रॉफी स्टेप आउट करून नक्की त्या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडच्या दिशेला खेळले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल. यष्ट्या उडवल्या जात आहेत आणि विकेटचं होईल त्या ठिकाणी पतन. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. घेण्याचा प्रयत्न, बॉलला दिशा दिली. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. डेंजर एंडला धावत असताना विकेट किपरच्या दिशेने थ्रो केला आणि तो यस्तीवर लावलाय. फ्रेममध्ये नव्हता फलंदाज. तिथून तो डायरेक्ट तिकीट घेऊन निघाला. आता डगआउटच्या दिशेने तिसरा धक्का बसतोय. 43 धावा 3 गडी बाद. एनबी ट्रॉफी, आपली एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. दुसऱ्या दिवसातील हा महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकला, एक सामना गमावला. अस्तित्वाची लढाई, आणि जेव्हा अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला लढावं लागतं. आणि सध्या दोन्ही संघ इथे लढताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा केस संपलाय. 43 धावा 3 गडी बाद. 43 लॉस ऑफ 3 विकेट्स. आकाश काळे 2 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. तर प्रशांत पाहायला मिळतोय नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये प्रशांत शुक्ला. पण तो आता 5व्या षटकाला इथून सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा धावा रोखल्या गेल्या. 4थं षटक कृष्णाचं थोडंसं महागडं राहिलं, परंतु त्याने विकेट देखील घेतली दत्ता पवारची. आणि आता 5व्या षटकाला सुरुवात होईल. JP राऊत, जयप्रकाश राऊत डावखुऱ्या हाताचा सीमर त्याच्या समोर असेल स्ट्रायकिंग एंडला. आकाश काळे 2 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला, त्याच्यासाठी पॉईंट लावला गेला आहे. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. लॉंग ऑन लावला गेला आहे. पहिला चेंडू JPचा उलट दिशेने खेळलाय. चांगलं टायमिंग जुळवल्याने आता बॉलला पाठवलंय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. आकाश काळे त्या ठिकाणी नक्कीच अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता रिवतचा नक्कीच हा एक अप्रतिम देखना तडाखेबाज शानदार षटकार नक्कीच येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. धावफलक देखील त्या ठिकाणी मात्र वेगानं वाहताना पाहायला मिळते. 49 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर JPने प्रश्न विचारला, स्वागत नाही करोगे हमारा, आणि त्यावर दिलेलं हे उत्तर होतं, लागला तर आबाद नाही तर बरबाद. परंतु यावेळेला आबाद झालाय. हा षटकार पाहायला मिळतोय. आणि पहा त्यानंतर रिॲक्शन कशा पद्धतीने दिली. धावसंख्येला वेग मिळेल. 49 धावा स्कोर कार्डवर 3 गडी बाद. करण रन रेट आता थोडासा वेग घेते आकाश काळे. 3 बॉलमध्ये 9 वर 300चा स्ट्राईक रेट. परंतु JPकडे देखील व्हेरिएशन आहे. उंची खूप चांगली या गोलंदाजाची. त्याचा वापर आता करावा लागणार आहे पुढच्या चेंडूसाठी.
लेफ्ट मारावडी विकेट. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने टाकलाय, माफ करा, ओव्हर दी विकेटने आला आणि त्यानंतर गती थोडीशी वाढवली. रफ्तार से गिरफ्तार. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. एक चांगला अँगल बनवत असताना ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, टप्पा पडला, नजर नव्हती बॉलवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय निर्धाव. प्रवीण सर, इथून जेवढे निर्धाव चेंडू येतील ते महत्त्वाचे राहणार आहेत दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीसाठी. तर नक्कीच JP एका अनुभवी गोलंदाज आहे. मामुर्डी देहू रोड परिसरातील नक्कीच हा गोलंदाज JP राऊत. यावेळेला स्लाइस केलाय बॉल, डीप पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. त्या दरम्यान फेकी चांगली होती, कलेक्शन चुकलेलं आहे आणि हा दबाव असू शकतो. इथे थोडंसं कलेक्शनमध्ये गडबड झाली, गंमत झाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागते. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. अतिरिक्त धावेबरोबर धावफलक आता सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे आदिश्री एंटरप्राइजेसचं. 51 धावा स्कोर कार्डवर, 3 गडी बाद. 5व्या षटकाची सुरुवात षटकाराने केली गेली. दुसरा चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा घेतल्या गेल्यात. म्हणजेच काही संमिश्र षटक आपल्याला पाहायला मिळतंय. रजनी क्रिकेट फ्लड लाईटमध्ये हा सामना इथे रंगतोय. अस्तित्वाची लढाई मी मगाशीच उल्लेख केला की इथून जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल. जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास मात्र समाप्त होणार आहे. त्यामुळे ही बिग बॅटल मॅच, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. JP तयार. लेफ्ट मोठी विकेटने टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू दिशेने गेला, त्याने टिपलाय. मोठ्या विकेटचं पतन होतंय. आकाश काळे बॅक टू दी पवेलियन गॉन. तर नक्कीच अगदी आपण पाहतो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता त्या ठिकाणी लॉफ्ट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. आकाशाचे वेज चेंडूने घेतले, उंची फार पाहायला मिळाली, लांबी थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली विकेटचं होतंय पतन. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 51 वरती 4था धक्का त्या ठिकाणी लागताना पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, फुल लेन डिलिव्हरी होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल भरपूर वरती गेला, एलिव्हेशन भरपूर होतं आणि तेवढा चांगला झेल टिपला गेला. चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट करत होते की माहिती आता हा झेल टिपला जाईल आणि हा झेल टिपला देखील गेला. इथून कमबॅक होईल. 51 धावा, 4 गडी बाद. करंट रन रेट 10.93ची सरासरी पाहायला मिळते. या सरासरीने 87 धावा बनवल्या जातील. जयप्रकाश राऊतच्या या षटकाची सुरुवात षटकाराने झाली, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलंय आणि एक मोठी विकेट देखील घेतली. परंतु प्रशांत शुक्ला, राजू पेरुमल ही जोडी आता मैदानामध्ये या डावाला आकार देईल. 5व्या षटकातला पुढचा चेंडू. अलोट गर्दी पाहायला मिळते. आपली NB ट्रॉफी, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, जिवाळ्याची स्पर्धा. गोलंदाज JP तयार. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जात असताना कव्हर्सला दिशा दिली आहे. थोडंसं फंबल होईल. एक धाव इथे मिळणार आहे. कृष्ण सातपुतेने बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. सेकंड अटेम्प्टला बॉल तो थांबवला गेलाय. त्यानंतर इथे एक धाव पूर्ण केली गेली. सिंगल बरोबर धावफलकावर धावा झाल्यात 52 धावा, 4 गडी बाद. JP राऊत पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर मात्र धावगती रोखण्यात त्याला यश आले. कमबॅक केले JPनं मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी JP राऊतची मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 त्या ठिकाणी मात्र मार्गस्थ असताना JPचा पुढचा चेंडू उलट दिशेने खेळलाय. यावेळेला टायमिंग जुळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. येतोय चौकार, 4 धावा. ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये आणि हे फटके खेळण्यासाठी माहीर मानलं जातं मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय प्रशांत शुक्ला यांना एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाज म्हणून नक्कीच ख्याती आहे. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता पुरेपूर ताकद आणि टायमिंग त्या ठिकाणी मात्र लावली गेली आणि या एक चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला गेला. स्कोर कार्डवरती धावा 56. 5 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. 56 धावा स्कोर कार्डवर आहेत. गडी गमावलेले आहेत आत्तापर्यंत 4. वेलकम रोहित हिंगे यांचं देखील स्वागत होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. NB ट्रॉफी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका रोहित हिंगे यांची देखील राहते.
आणि ते देखील आता दाखल झालेले आहेत. पण तो मॅचच्या दिशेने जाऊया. 5 षटकांचा केस संपलाय. 56 धावा स्कोर कार्डवर. 4 गडी बाद. प्रशांत 1 बॉलमध्ये 4 वर खेळतोय. पहिला बॉल फेस करत असताना आत्मविश्वास त्याने दाखवला आणि उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. तिथे चौकार त्याला मिळाला. अजूनही 3 षटकांचा केस शिल्लक आहे. आपला स्पेल पूर्ण करत असताना कृष्णा सातपुते पुन्हा एकदा 6व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय. उजव्या हाताचा फलंदाज राजेश स्ट्रायकिंग एंडला. राजेशसाठी आपण पहा क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलं गेलं आहे. फ्लाय स्लिप लावली गेली आहे. थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. डीप पॉईंट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप कव्हर लावला गेला आहे. मिड ऑफ 38 सर्कलमध्ये लॉंग ऑन आपल्याला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुल लेंथ होता. वाईड यॉर्कर टाकला गेला. पाय चाललेले नाही आहेत. क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना तुमचे हात आणि पाय चालणं गरजेचं आहे. तुमच्या हातात किती मोठी ब्रँडेड बॅट आहे याला महत्त्व नाही आहे. त्या ब्रँडेड बॅटमधून तुम्ही किती धावा काढता हे महत्त्वाचं आहे. आणि हा चेंडू निर्धाव आलाय. वाईड यॉर्कर टाकत असताना पहिला चेंडू 6व्या षटकाचा निर्धाव. 56 धावा स्कोर कार्डवरती अगदी आपण पाहतोय. कृष्णा सातपुते गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेला संधी आली आहे. क्षेत्ररक्षक असेल चेंडूच्या खाली. कृष्णाला मिळतं यश. विकेटचं होतंय. टाकलेला बॉल होता. फिंगर थोडेसे रोल केले. कमी गतीने टाकलेला बॉल तो ओळखण्यामध्ये चूक केली आणि याचमुळे प्रवीण सर असं म्हटलं जातं आयुष्याच्या प्रवासामध्ये चांगले लोक आणि चांगली पुस्तकं लवकर समजत नाहीत. ती वाचावी लागतात आणि क्रिकेटच्या पटलावर तेच आहे. चांगले चेंडू तुम्हाला लवकर समजत नाही. ते रीड करावे लागतात. दर्जेदार चेंडू होता. समजण्यामध्ये थोडीशी चूक झाली. तिथे विकेट मिळते आणि त्याचबरोबर 56 धावा असताना 5वा धक्का लागतोय आदिश्री एंटरप्राइजेसला. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कृष्णा सातपुते चांगली गोलंदाजी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू टाकलेत. 1 विकेट येताना नक्की जी पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची धाव त्यानं खर्च केलेली नाही. 56 धावा षटक क्रमांक त्या ठिकाणी 6 मार्गस्थ असताना. या षटकामध्ये पुन्हा एकदा धावा रोखण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुतेकडून केला जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय ललित मुसळे. तो पहिला चेंडू फेस करेल. ओड विकेटने पुढचा चेंडू. फुल लेंथ डिलिव्हरी ऑन साइडला खेळला गेलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येईल. फेकी करेल. तोपर्यंत एकच धावे ते पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल होता पण तो स्वीकारलेला नाहीये. प्रशांत शुक्लाने स्पष्ट नकार दिला. यावेळेला एकच धाव मिळते. एकेरी बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 57 धावा 5 गडी बाद. 57 लॉस ऑफ 5 विकेट्स. एक चेंडू आतापर्यंत कृष्णा सातपुते अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू टाकले. केवळ 1 धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी कृष्णाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर आक्रमक आणि स्फोटक फलंदाज प्रशांत शुक्ला. अप ट्रॅकर होता. आडव्या बॅटने हा बॉम्ब जॅक केलाय. गॅपमध्ये जाईल चेंडू असं वाटतंय. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल त्याने थांबवला. एकाच ॲक्शनमध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न होता पण तो थोडंसं फंबल झालं. 2 धावा इथे निश्चितच मिळत आहेत. दुहेरी बरोबर धावफलक आता पुढे चाललाय. 59 वर 5 गडी बाद. एकूण 60 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती अगदी आपण पाहतो आहे 59. हा फटका अगदी आपण पाहतोय. थोडासा मिस टाइम. सिंगल घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 60 वरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 0-7-5 एक टेम्पो उभा आहे पार्किंग मध्ये आणि अनेक गाड्यांना तो अडचणी तयार करतोय. तो कृपया काढून घ्या सूचना आहे. 60 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 60 धावा असताना हा चेंडू उलट दिशेने खेळलाय. टायमिंग जुळलंय परंतु थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळणार आहे. एकेरी बरोबरच षटकाची समाप्ती होईल. 6 षटकांचा केस संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना आदिश्री एंटरप्राइजेसची धावसंख्या आहे 61 धावा. 5 गडी इथे गमावलेले आहेत. ललित खेळतोय 2 बॉलमध्ये 2 वर. तर प्रशांत शुक्ला खेळतोय 3 बॉलमध्ये 7 वर. येणारी 2 षटकं प्रवीण सर अजूनही शिल्लक आहेत. डेथ ओव्हरमध्ये प्रामुख्याने इथून आपण पाहिलं तर हे 2 फलंदाज तेवढाचा चान्स घेण्याचा प्रयत्न करतील.
परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजानं त्यांना रोखण्याचं आव्हान असणार आहे. जवळजवळ 10ची सरासरी राखली गेली आहे 6 षटकांमध्ये. उर्वरित 12 चेंडूवरती आक्रमक आणि स्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न राहील मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय लढत चालू आहे आदिश्री एंटरप्राइजेस आणि या दीपक दादा प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला बिबिवाडीची आदिश्री एंटरप्राइजेस तर नांदिवलीची दीपक दादा प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान ही या शेवटची झुंज आज मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आपली NB ट्रॉफी. JP राऊतला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय. 7व्या षटकाला तो सुरुवात करेल. स्ट्रायकिंग एंडला असणार आहे त्याच्या समोर ललित. 2 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. 61 धावा आहे. स्कोर कार्डवर 5 गडी बाद. आपली NB ट्रॉफी. 7व्या षटकातला पहिला चेंडू. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल हातातून निसटलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जसा बॉल हातातून निसटला लगेच दुसऱ्या धावेचा कॉल अटेंड केला जातोय. 2 धावा इथे मिळत आहेत. क्षेत्ररक्षकांनी थोडीशी घाई केली परंतु अति घाई संकटात नाही. झेल सुटलाय. 2 धावा. 63 5 गडी बाद. 63 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जयप्रकाश राऊत त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत त्यामुळे आक्रमकता या गोष्टीला फार मोठं महत्त्व राहील. 7वं षटक जारी आहे. 64 आतापर्यंत स्कोर कार्डवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. JP राऊतचं या आधीचं षटक थोडंसं महागडे ठरलं होतं. या षटकामध्ये त्याला धावा रोखायच्यात. पहिल्या 2 चेंडूचा जर आपण विचार केला तर त्याने या षटकामध्ये सुरुवात चांगली केलेली आहे. 64 धावा आहे. स्कोर कार्डवर 5 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय आणि बदल करणं गरजेचं आहे. निसर्गाचा नियमच आहे की तुम्हाला बदल स्वीकारावा लागतो. पण इथे क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल फलंदाज स्वीकारेल का? प्रशांत शुक्ला आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडूचा तो सामना करेल. टप्प्याचा बॉल होता. शॉट ऑफ गुड लेंथ. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढंच चांगलं नव्हतं. प्रॉमिसिंग नव्हता. एकेरी धाव इथे मिळते. एकेरी बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 65 धावा 5 गडी बाद. ॲक्शन रिप्ले पहा या चेंडूचा. तर नक्कीच JP राऊत चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 4 धावा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्लॉग ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन JP राऊतचं अगदी आपण पाहतोय. यावेळेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली. प्रयत्न सुरेख. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. अगदी आपण पाहतोय तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील आणि या 67 धावा स्कोर कार्डवरती अगदी आपण पाहतोय. कालची शेवटची मॅच जर पाहिली गोपिया सर तर 69 धावा चेस झाल्या नव्हत्या कालच्या शेवटच्या मॅचमध्ये. त्यामुळे आज काय घडेल प्रेक्षकांसमोर प्रश्नचिन्ह आहे. कालच्या मॅचचा जर आपण उल्लेख केला तर तो डाव सावरला होता. एजाज कुरेशीने पहिल्या डावामध्ये शेवटपर्यंत आपल्या संघासाठी चांगले योगदान दिलं. तो सामना चेस झालेला नव्हता. या सामन्यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल का? तो सामना वेगळा होता. तो दिवस वेगळा होता आणि आज या दिवसामध्ये देखील वेगळा करिश्मा केला जाईल. परंतु इथे विकेट देखील येते. बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. लेंथ बॉल होता. टप्पा पहिल्यांदा थोडासा बाहेर निघाला होता. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. फलंदाजी ते बाद होतोय. 67 धावा 6 गडी बाद. 7व्या षटकामध्ये यावेळेला चांगली कामगिरी करतोय JP राऊत अर्थातच जयप्रकाश राऊत. रात्रकालीन सत्र नक्कीच चालू आहे परंतु प्रेक्षकांची गर्दी कमी नाही आहे. प्रेक्षकांची गर्दी दिवसभराच्या सत्रात वाढत गेली. अगदी आपण पाहू शकता स्क्रीनवरती दर्शक प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करण्याचं काम सन्माननीय निलेशदादा भिंताडे यांनी मात्र जे तयार केले आणि पुणे जिल्ह्यातील एक मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहतो आहे. प्रत्येक स्टँडला नक्कीच अगदी आपण पाहतोय सूर्यकुमार यादव स्टँड समोर आपण पाहतोय रोहित शर्मा स्टँड, जसप्रीत बुमराह स्टँड, त्यानंतर विराट कोहली स्टँड, भारतीय खेळाडू आणि या स्टँडला नक्कीच दिलेली नावं अगदी आपण पाहतोय. एक आदर्श स्पर्धा म्हणून NB ट्रॉफीकडे प्रत्येकजण पाहतोय. या षटकातला आता शेवटचा चेंडू असणार आहे. 6.5 षटकं संपलेली. 67 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला हितेश नाडर पहिला चेंडू ते फेस करेल JPच्या विरोधात. लेफ्ट राऊंड विकेटने हा बॉल और पिच होता. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये आहे. पकडलाय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. हितेश बॅक टू दी पवेलियन गॉड.
या फुल लेंथ होता हा बॉल, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि त्यानंतर हितेशला भोपळाही फोडता आलेला नाही आहे. शून्यावर तो बाद झालाय. शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने तो चाललाय. खांदे थोडीशी खालावलीत. हे पहा आमचे मायबाप क्रीडा रसिक जिथे जागा मिळेल तिथे बसलेत. आपली NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि क्रिकेटसाठी सर्वजण गर्दी आहेत म्हणून ही गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक दिवशी, प्रत्येक पर्वात, प्रत्येक दिवशी ही गर्दी अशीच पाहायला मिळते. हे सर्वजण भरपूर प्रेम करतात क्रिकेटवर. हे सर्वजण प्रेम करतात आदरणीय निलेशदादा भिंतडे यांच्यावर आणि सर्वजण प्रेम करतात आपली NB ट्रॉफीवर. पहा त्यांनी रिॲक्शन देखील दिलं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 7 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा, 7 गडी बाद. उमेश नायडू नवीन फलंदाजाच्या भूमिकेत तर प्रशांत शुक्ला 4 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. प्रेक्षकांना नक्कीच आपण पाहतोय अनेक युवा प्रेक्षक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी या जर्किंग घातली आहे, कानटोपी नक्कीच काही जणांनी घातली आहे. थंडीचं वातावरण आहे परंतु प्रत्येक जण मैदानावरती येऊन सामन्यांचा आनंद घेतोय. आपली NB ट्रॉफी. गोलंदाज सज्ज, शेवटचं षटक. ओ फुल केलाय. हा फटका अगदी आपण पाहतोय पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी प्रशांत शुक्ला ऑन फायर. प्रशांत दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवर त्याचं स्वागत केलं. षटकार ठोकलाय. धावा गरजेच्या होत्या. 6 धावा इथे ॲड होतील आणि आता धावसंख्या पोहोचलेली आहे 73. लॉस ऑफ 7 विकेट. 73 धावा, 7 गडी बाद. पहिला चेंडू आणि शेवटच्या षटकांमध्ये अशीच फलंदाजी करायची असते. प्रशांत शुक्लाला माहिती आहे कधी गिअर शिफ्ट करायचा. एका बाजूने तो किल्ला लढवतोय. 5 बॉलमध्ये आता तो 14 वर पोहोचलाय परंतु प्रशांत भोईरला इथे कमबॅक करावं लागणार आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांच्या. यावेळी उलट दिशेने खेळलाय. आखूड टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला, मती वापरली आणि आता धाव गती वाढेल. येतोय चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आलेले आहेत. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. 8 षटकांच्या लढतीमध्ये हेच तर पाहायला मिळतं की एखादा गोलंदाज तुम्हाला नक्कीच टार्गेट करता येतो परंतु पहा ही प्रेक्षक गॅलरी अभिवादन करतायत या स्पर्धेला. आपली NB ट्रॉफी. वेलकम. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या NB ट्रॉफीच्या 3ऱ्या पर्वामध्ये हे मायबाप क्रीडा रसिक आनंद घेत आहेत परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये चाललेला आहे. आदिश्री एंटरप्राइजेस 77ला 7. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या डावातले प्रशांत भोईर गोलंदाजी ट्रॅकवरून सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला प्रशांत शुक्ला. आडव्या बॅटने बॉलला ऑन साईडला खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा पुढे येतोय बॉल त्याने थांबवलाय. कृष्णा सातपुते तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. चांगली फेकी तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगल बरोबरच धावसंख्या 78 धावा, 7 गडी बाद. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमक फटके आल्यानंतर 3ऱ्या चेंडूवरती सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. उमेश नायडू आणि प्रशांत शुक्ला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उमेश नायडूमध्ये देखील आक्रमकता आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या बॅटनं उमेश नायडूने देखील गाजवलेल्या आहेत. पाहिजे की आज कशा प्रकारची कामगिरी केली जाते उर्वरित शेवटच्या षटकातील अगदी काही चेंडूवरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत परंतु 3 चेंडूंवर जर 2 मोठे फटके खेळले गेले तर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभारली जाईल आणि तोच प्रयत्न करायचा आहे उमेशसाठी. ओव्हर पिच बॉल होता. फटका फसलाय. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल असं वाटतंय. येस, इथे हातातून बॉल निसटलाय. कृष्णा लक्ष्मण सातपुतेला आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये तो क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होता. तिथून त्याने भरपूर अंतर कापलं. झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे प्रयत्न अपुरे होत आहेत. जीवनदान मिळते उमेशला. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होते. 79. लॉस ऑफ 7 विकेट्स अर्थातच 79 धावा, 7 गडी बाद. चांगले एफर्ट पाहायला मिळाले कृष्णा सातपुते यांचे. अतिशय दूरवरतून चेंडूवरती धावत पळत आले होते आणि चांगला प्रयत्न झेल पकडण्यासाठीचा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. प्रशांत शुक्ला स्ट्राईकवरती पोहोचलाय.
मिस टाईम असेल, हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती धावत पळत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ सिंगल, केवळ एक धाव. प्रयत्न होता स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रशांत शुक्लाचा, परंतु त्या ठिकाणी मात्र उमेश स्ट्राईकवरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा 80 7 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, तिथे थोडासा तो स्लिप झाला, पाय घसरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करता आलेला नाहीये आणि अखेर स्ट्रायकिंग एंडला येण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण झालेलं नाहीये. पण तो आता उमेश नायडू स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. इथे एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जातं. डीप मिड विकेट थोडासा बाहेर ठेवला गेलाय. एक एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईड केला जातोय आणि त्यानंतर हा शेवटचा चेंडू वाईड यॉर्कर इथे देखील पेश केला. एकदा पूर्ण केली. मिडॉन नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा यशस्वीपणे पूर्ण केल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत आणि अखेर 8 षटकांचा सामना. पहिल्या डावामध्ये इथे 8 षटकं संपलेली आहेत. 80 धावा स्कोर कार्डवरत्या, तिथून त्या 82वर पोहोचल्यात. 7 गडी बाद. 83 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. प्रशांत नाबाद राहिला 8 बॉलमध्ये 20वर, तर उमेशने 2 बॉलमध्ये 3 धावा काढलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये प्रशांत भोईरने 15 धावा खर्च केला. विकेटचा कॉलम त्याचा खाली राहिलाय आणि आता आदिश्री एंटरप्राइजेसचा जर आपण विचार केला तर 8 षटकानंतर 82 धावा बनवल्या गेल्या आहेत. दुसऱ्या डावामध्ये दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीच्या समोर 83 धावांचं लक्ष असणार आहे. आणि जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, मायक्रोफोनवर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील आदरणीय मनीष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर आणि स्वागत आहे प्रवीण गायकवाड सर. वेळापत्रकातला शेवटचा सामना आपण पाहतोय आणि शेवटचा सामना खास कालसुद्धा राहिलेला आहे आणि आजसुद्धा राहणार आहे आणि उद्यासुद्धा राहील, कारण ही नॉकआउट स्टेज आहे. आतापर्यंत 3 संघ टॉप 8ला पोहोचलेले आहेत आणि या 2 संघांपैकी एक संघ टॉप 8ला जाणार आहे. हिरवा रंग की पिवळा रंग, आता रंगांचं गणितसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. तर दुसरा डाव सुरू होतोय. स्क्रीनवर बघा, लहान थोर सर्वजण, क्रिकेटपासून कोणीच अलिप्त नाही आहे आणि त्या वडिलांच्या डोळ्यात देखील माझ्या मुलीला क्रिकेटपटू बनवण्याची भूक दिसते. हे खूप महत्त्वाचं आहे. भारत देशामध्ये ज्याकडे गुणवत्ता आहे त्यासाठी खेळांचे दरवाजे उघडे आहेत. आणि बघा ना, आता मैदानी खेळ कुठेतरी विलुप्त होत चाललेले आहेत. सर्व जी मुलं आहेत मोबाईलमध्ये पूर्णपणे आपला वेळ घालवत आहेत, पण तरी देखील पुण्यात आहोत, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर आहोत. सर्व मुलं भोपू घेऊन या स्पर्धेला आपला प्रतिसाद देतात. प्रवीण सर, तर नक्कीच लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण अगदी आपण पाहतोय या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित आहे. प्रत्येक जण या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि या अगदी इंटरनॅशनल क्रिकेटच्या मॅचेस चालल्यासारखं नक्कीच फील होतंय. अनेक प्रेक्षकांच्या मुलाखती देखील घेण्याचा योग आला. प्रत्येक जणाला खुश करण्याचं काम सन्माननीय निलेश दादा भिंताडे अगदी आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील एक मानाची प्रतिष्ठाची अगदी आपण पाहतोय प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून नक्कीच NB ट्रॉफीकडे प्रत्येक जण मात्र पाहताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गवताच्या चादरीवर मनमुराद बसून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद प्रत्येक प्रेक्षक घेतोय. प्रेक्षकांची खूप जास्त आवश्यकता असते कुठल्याही आयोजनासाठी आणि तेच प्रेक्षक आम्ही कमवलेले आहेत. या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आपण पाहतोय साई सयाजीत प्रेझेंट्स NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग. फाउंडर आहेत सन्माननीय निलेश भिंताडे, स्पोर्ट्स फाउंडेशनचे निलेश दादा भिंताडे. तसेच NBSFचे प्रेसिडेंट आहेत सन्माननीय सागरदादा भिंताडे. कोर टीम मेंबर्स संदेशजी पाटे, अजयजी आवळे, अफजलजी मखदूम, सचिनजी बाड, रोहितजी हिंगे आणि विवेकजी भिंताडे. आमचे स्पॉन्सर्स आहेत टायटल स्पॉन्सर्स
साई सयाजी, powered by Bansal Classes, 70/70 Sports, co-powered by MUCC Sports Club, Sambalpur, Odisha, Simba, काशीनाथराव कुटवड मेमोरियल स्कूल, co-sponsored by NP Sports, VS Sports आणि इव्हेंट मॅनेज केलेली आहे रेनबो इव्हेंटने. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हे सहकार्य जे आमच्या स्पॉन्सर्स नेहमीच राहिलेले आहे त्याबद्दल आम्हाला अजून नवनवीन संकल्पना आणण्यासाठी ती मदत मिळते आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी सर्व स्पॉन्सर्स आमच्या या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. बघा, प्रेक्षकांचा जल्लोष कमी होण्याचं नाव घेत नाहीये. थंडी वाढली आहे पण या ठिकाणी लोकांचा उत्साह कमी होत नाहीयेत. आपण पुण्यात आहोत आणि पुण्यात असताना तोच दर्जा प्रेक्षक सुद्धा राखतायत. उद्या प्री मॅच शो ऑफ द पिच इनसाइड स्टोरी ऑफ टेनिस क्रिकेट 13 नोव्हेंबर उद्या दुपारी 1 वाजता आपण टेनिस क्रिकेट जाणकारांशी सखोल चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये आम्हाला पाहुणे ऐकायला आणि पाहायला मिळतील गफ्फार खान, जेम्स जाधव आणि मल्हारी अप्पा गवाडे. आपण नक्कीच 70/70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण पाहू शकता. 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑफ द पिच इनसाइड स्टोरी ऑफ टेनिस क्रिकेट प्री मॅच शो ऑफ NB ट्रॉफी सीझन 3. आणि थोड्याच वेळात आपण टर्निंग पॉइंट हा शो सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये ज्या काय घडामोडी घडलेल्या आहेत, कुठला सामना कुठे वळण घेताना पाहायला मिळाला, त्या गोष्टींची चर्चा आपण टर्निंग पॉइंटमध्ये करणार आहोत. बघा, प्रेक्षक काय एन्जॉय आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगते की ही स्पर्धा प्रत्येकाला आवडलेली आहे, प्रत्येकाचं मनाचं समाधान देणारी आहे. आणि त्याचमुळे बघा, नोकरी झाली, क्लासेस संपला, घरी न जाता प्रत्येक प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतोय. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. दरम्यान जाऊया दुसऱ्या डावाच्या दिशेनं. 2 बॅटर्स मैदानात पोहोचलेले आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाकडून एका बाजूला असेल कृष्णा सातपुते आणि एका बाजूला नॉन स्ट्रायकरला निखिल वाघमारे. 70 धावांची भागीदारी आज ही देखील एक विलक्षण बाब राहिलेली आहे. कृष्णा सातपुते आणि निखिल काय खेळलेत. भारदस्त खेळाचा नजराणा या दोघांच्या वतीनं दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाला मिळाला. आणि आता आजच्या वेळापत्रकाला 5वा आणि शेवटचा सामना, शेवटच्या सामन्याचा दुसरा डाव होतोय स्टार्ट. ड्राईव्ह केल्या बॉलला ऑन दी अप, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतायत. पुन्हा एकदा थ्रो करण्याची घाई. दरम्यान पूर्ण झाली ही 1 धाव. एका धावेनं धावफलक सुरू झालेला आहे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाचा. कृष्ण आणि निखिल या 2 फलंदाजांवर आता एक जबाबदारी वाढलेली आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ सादर करूनही शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देऊनही दीपक दादा प्रतिष्ठान हा संघ जिंकला होता आलोक 11 संघासमोर. पण आता एक चूक माफ आहे या स्पर्धेमध्ये, पण आता त्यानंतर मात्र चुका माफ होणार नाही. स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर मग आपला स्वाभिमान विकून चालणार नाही. तो खेळ स्वाभिमानाचा खेळावा लागेल. पाठलाग करायचा आहे एकूण 83 धावांचा आणि त्यापैकी पहिली धावफलकावर आलेली आहे कृष्णाच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर येतोय कुणाल पवार. पाहूया पवारची पावर. तर या अगोदर आपण पाहिले सुहास पवार, भावेश पवार आणि आता कुणाल पवार. थ्रो बॉलिंग एंडला गॅदर होता होता राहिला, चूक झाली. दरम्यान पूर्ण झाले एक जलद गतीने सिंगल. दोन धावा धावफलकावर आहेत. ह्या गोष्टी खूप आता लक्षात राहणाऱ्या ठरतील. एक चूक आणि ती चूक जर महागात पडली तर मग त्या चुकीमुळे डावाचं नुकसान होऊ शकते, या सामन्याचं नुकसान होऊ शकते. तरी देखील ती रिस्क घेतली. निखिलने कृष्णाचा कॉल स्वीकारला आणि त्या 2 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. या अगोदर आपण पाहिलं तर आलोक 11 हा संघ टॉप 8 मध्ये पोहोचलेला आहे आणि आता एक जागा शिल्लक आहे आणि ती जागा भरते कुठली टीम? दीपक दादा प्रतिष्ठान की आदर्श्री एंटरप्राइजेस. पुढे आले त्यानंतर ऑन साइडला लॉफ केल्या बॉलला मिड विकेटला प्रोटेक्शन होतं. नशिबाची साथ मिळते कृष्णा सातपुतेला. कॅच झाली ड्रॉप आणि आता 1 धाव मिळेल दीपक दादा प्रतिष्ठानला. धावसंख्या 3. कृष्णा सातपुतेला पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक अजूनही वेगवेगळ्या स्टँडमध्ये बसलेले आहेत. गेल्या 2 ते 3 दशकांपासून ज्यांनी क्रिकेटपटू या नात्याने कित्येक समर्थकांना चाहत्यांना आनंद दिलेला आहे, अजूनही हे चाहत्यांचं प्रेम सातत्यानं सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कॉलेजवर पाहायला मिळते. आणि पाहूया आता कृष्णा सातपुतेला संधी मिळाली यानंतर काय. राजू पेरुमल कडून सुटलेला झेल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. कृष्णाला जीवनदान देणं महागात नक्कीच पडेल.
पण आता संधी निखिलने सुद्धा दिली होती, पण क्षेत्ररक्षक कव्हरचा पोहोचण्याऐवजी मिड ऑफचा पोहोचला. बघा या ठिकाणी तुम्हाला हाफ चान्सेसला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावा लागेल. मौका सहजासहजी मिळणार नाही, पण तुम्हाला आता तुमच्या प्रयत्नांची कक्षा वाढवावी लागणार आहे. संधी कुणाल निर्माण करतोय, पण आता पाहूया फलंदाज देखील मोठ्या स्ट्रोकसाठी जात आहेत, कारण प्रत्येक षटकामागे जेव्हा 9 ते 10 धावांची गरज असते अशा वेळेला तुम्हाला षटकात 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक खेळणं हे अनिवार्य होऊन बसते. आणि त्याच धर्तीवर फलंदाजांचा खेळ चालू आहे. कृष्णा खेळतात 2 वर, निखिल खेळतात 3 वर. ऑन साइडला बॉलला उचललंय आणि फेकून दिलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आपला फटका 440 व्होल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. ताकद पाहायला मिळाली, नजाकत पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. एक स्फोटक आणि आक्रमक षटकार त्या ठिकाणी या निखिलच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि 6 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. लगा तो सिक्सर आणि तो षटकार आलेला आहे फलंदाज निखिल वाघमारेकडून. बॅकफुटला गेले, कट केले, थ्रो केला नाही, वाट पाहिली, जागा सोडली निखिलने. जागा सोडण्याची गरज नव्हती, कारण बॉल गॅदर झाला होता. कृष्णाचा नकार होता. एक चूक आता महागात पडेल. षटकारानंतर आता धावचीच्या स्वरूपात निखिलला परतावा लागेल. धक्का बसतोय पहिला. 11 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आती गाई संकटात नाही, घाई करण्याची गरज नव्हती. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत होता निखिल. अगदी या धावबाची शिकार ठरताना पाहायला मिळतो आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये परतावं लागते पॅव्हिलियन मध्ये. निखिल वाघमारे, खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. जल्लोष पाहायला मिळाला. जल्लोष का पाहायला मिळू नये, कारण आपण आजच्या वेळापत्रकाला दुसरा सामना पाहिला ज्या ठिकाणी निखिलच्या वतीनं 46 धावांचं योगदान मिळालं होतं दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला. आणि तोच फलंदाज या अगोदर एक षटकार खेचून आत्मविश्वासाच्या वरच्या स्थानावर पोहोचला होता, पण मात्र चुकीचा कॉल आणि त्यानंतर त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. आणि आता निखिलच्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आसिफ तांबोळी. आसिफने देखील मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ सादर केला होता प्रवीणजी, आणि पुन्हा एकदा तशाच खेळाची अपेक्षा, तशाच खेळाचा या ठिकाणी वापर नक्कीच आसिफला दीपक दादा प्रतिष्ठानसाठी करावा लागेल. तर नक्कीच 40 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग आसिफने मात्र खेळली होती. संघाला खूप मोठ्या अपेक्षा असतील. साथ देईल कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी देखील जमताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटपर्यंत. 42 चेंडू 72 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. 42 चेंडू 72 धावांची गरज. ज्यांना आपली छाप पाडायची आहे ते मागे वळून पाहत नाही, आणि तीच छाप पाडण्याचा प्रयत्न कृष्णाने मागच्या 2 सामन्यांमध्ये केलेला आहे. गोलंदाजी करताना कृष्णाला आपण व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये खूप कमी वेळा पाहतो, पण आता आपण पुण्यात आहोत आणि ज्या पुण्याने खऱ्या अर्थाने कृष्णा यांना नाव दिलेलं आहे, आता दोन्ही घटकांमध्ये त्यांना चांगलीच कामगिरी करावी लागेल. आज ओव्हरऑल जर पाहिलं तर कृष्णाचा तो सातत्याचा आणि आक्रमकतेचा खेळ पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज म्हणून देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, पण आता भूमिका जी त्यांची ओळख आहे फलंदाजी, पाहूया फलंदाजीमधून कसा खेळ होतोय कृष्ण सातपुतेचा. बॉलिंग ट्रॅकवर विजय तयार. 11 धावा 1 गडी बाद. आवश्यकता 42 चेंडू 72ची. यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स केला, सरळ बॅटचा वापर केला, बॉलला समालोचर कक्षामध्ये धाडलं, मिळतील 4 धावा. चौकार. तर मात्र खेळलेला फटका सीधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी आपण पाहतोय. चांगला फटका कृष्णा सातपुतेचा वसूल केलाय. चौकार. मेहनत करत जा, वेळ तुम्हाला तुमच्यासाठी बदलेल, आणि तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये कृष्णाची पाहायला मिळते, कारण बॅलन्स चुकला होता पण स्ट्रोक चुकला नाही. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला, 4 धावा देऊन गेला. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. स्लाइस केलं बॉलला, इथे तिथे यहा वहा देखू जा. कृष्णा सातपुते चेहवा लगातार दुसरा चौकार. लागोपाठ 2 चेंडूवरती झोन
सनसनीत चौकार त्यानं मात्र वसूल केलेत आणि आक्रमक आणि स्फोटक फटके कृष्णाच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळतात. फार मोठे समर्थक, फार मोठे चाहते कृष्णाच्या आज सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आणि कृष्णा अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. चांगली फलंदाजी कृष्णा सातपुतेची मैदानाच्या आत. प्रेक्षकांच्या डोळ्यांना सुखद आनंद कृष्णा सातपुते देतो आणि प्रेक्षकांना निराश करत नाहीये. तिसऱ्या सामन्यामध्ये प्रेक्षक निराश झाले होते. कृष्णा सातपुतेचा संघ जेव्हा बाद झाला होता, पण अजून एक संधी होती. जशी त्यांना माहिती मिळाली त्यांनी मात्र आपली पावलं मैदानाच्या आतमध्ये थांबवली. बॅक टू बॅक 2 चौकार विजयच्या विरोधात कृष्णा सातपुतेची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. स्ट्रायकर एंडला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. सिंगलला डबल मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 21 धावा. वातावरण फलंदाजांना साथ देत नाहीये. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. आउटफील्ड स्लो झाले तरी देखील ताकदीने फटके कन्वर्ट केले जातात. वेळ साधून कृष्णा सातपुते देखील प्रत्येक स्ट्रोकला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. 12 धावांचं योगदान त्यांनी दिले. धावसंख्या दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीची 21 धावा 1 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे, पण हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे दीपक दादा प्रतिष्ठान या संघासाठी. पहिल्या 3 चेंडूंवर 10 धावा मिळालेल्या आहेत आणि अजूनही या पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. प्रवीण सर, एक चांगली पार्टनरशिप खूप आवश्यक असते आणि त्यातल्या त्यात निखिल जेव्हा साथ सोडून गेले वाटलं होतं की कृष्णाचा आत्मविश्वास डळमळीत होईल, पण तसं काय पाहायला मिळत नाहीये. चांगला खेळ कृष्णा सातपुते. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कृष्णाची नक्कीच ओळख मैदानाच्या आतमध्ये खेळ बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. असाच कोणी ब्रँड बनत नाही. तुमचा खेळ तसा तुम्हाला दाखवायला हवा. कट केल्या बॉलला प्रोटेक्शन आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जाईल डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय आणि 2 धावांचा कॉल कृष्णा पूर्ण करतोय. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 1 गडी बाद 23 धावा. जिंकण्यासाठी 38 चेंडू 60 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर धावा मिळालेल्या आहेत. विजयच्या प्रत्येक चेंडूला ओळखलं जाते. अँगलचा वापर तर विजय करतोच आहे, पण बॅटिंग करताना रूम शोधणं गरजेचं आहे आणि तो रूम शोधतोय सातत्याने कृष्णा. आणि म्हणूनच स्लाइस करताना, कट करताना चौकार किंवा डबल यावर जास्तीत जास्त भर कृष्णा देतोय. तर नक्कीच आक्रमक फटके होते, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. हा फटका देखील असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि आता अजून एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये बोलवण्यात आलेला आहे. मिड ऑफ सुद्धा आतमध्ये आलाय. लॉंग ऑन आहे पलीकडे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय, पण हे लक्षात घ्या तुमचं टायमर स्टार्ट आहे. टायमरवर देखील तुम्हाला लक्ष द्यायला हवं, कारण एक सुद्धा जर निर्णय तुमच्या विरोधात गेला तर तो तुमच्यासोबत तुमच्या संघाचं नुकसान होऊ शकते. दरम्यान धावसंख्या 23 एक गडी बाद. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा बॉल घेऊन या षटकातला पंचांच्या उजवीकडून तयार होतोय विजय. पुढे आले. ट्रॅप रचला होता. लॉंग ऑफला झेल देऊन कृष्णाचा खेळ संपलाय. कृष्णा आता परतीचा प्रवास करेल. दुसरा धक्का बसतोय. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. पेरुमलचा ही विकेट खूप महत्वाची. कृष्णा सातपुते परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. महेंद्र दादा म्हात्रे संघमालक आहेत दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीचे. अर्धशतक पूर्ण झालं तर 5,000 रुपये आणि कोण सामना जो जिंकून देईल तर 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा या ठिकाणी कृष्णा सातपुते दी निराशेचे भाव. नंबर 1 बॅटर आहेत ते, पण मात्र आता तो नंबर कुठेतरी आता खाली आलेला आहे. ती निराशेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालेले आहेत. प्रेक्षक ज्याला पाहायला आलेत ती बाद झाल्यानंतर आता त्यांची पावलं सुद्धा घराच्या दिशेने. पण क्रिकेटचा खेळ आहे. कधी खेळ बदलेल, कधी वेळ बदलेल, कधी नशीब तुमची साथ देईल याकडे देखील प्रत्येकाचं लक्ष असायला हवं. पण आता पाहूया, अजूनही वेळ गेलेली नाहीये. 23 धावा झाल्यात. 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 37 चेंडू 60 धावांची गरज आहे. कित्येक वेळा आपण असं पाहिलेलं आहे की जेव्हा तुमचा ब्रँड किंवा तुमचा अटॅकिंग बॅटर बाद होतो, पण मधल्या फळीतील कोणी कोणी येतो, पिन चिटिंग करून जातो, सामना जिंकवतो. आणि कदाचित मला असं वाटते या सामन्यात तसंच पाहायला मिळेल. आसिफकडे कॅपॅसिटी आहे, विजयकडे कॅपॅसिटी. आणि पाहूया हे 2 तारे
चमकतील का मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल बाकी, धावसंख्या 23, 2 गडी बाद. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्लाय स्लिप, गली, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस रिव्हर्स खेळत मी म्हणालो होतो की सामना अजून संपलेला नाहीये. कॅपॅसिटी विजयकडे आहे, कॅपॅसिटी आसिफकडे आहे. बॉल सीमारेषा पार, 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27. या अगोदर देखील दर्जेदार फलंदाजी केली. एक रिवर्सचा एक सनसनी चौकार त्यानं मात्र वसूल केला. 36 चेंडू 56. मॅचचं समीकरण मॅच इज ऑन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, डोंट गो एनिवेअर, स्टे ऑन 70-70 लाईव्ह. आपण पाहतायत साई सयाजी प्रेझेंट्स NB ट्रॉफी सीझन 3 पॉवर्ड बाय बन्सर क्लासेस अँड 70-70 स्पोर्ट्स. बघा कृष्णाचा खेळ या ठिकाणी दाखवला जातोय. स्टेप आउट झाले होते, थोडेसे दुरून खेळले आणि त्यानंतर खेळल्यानंतरच त्याला अंदाज आला होता की मला आता परतीचा प्रवास करावा लागणार आहे, कारण माझ्याच विकेटची वाट प्रतिस्पर्धी संघ पाहतोय आणि आता त्यांची विकेट डाऊन झाली. आणि त्यानंतर जल्लोष आदिश्री इंटरप्राइजेसचा आपल्याला पाहायला मिळाला. दत्तांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जाते की त्यांच्या गोलंदाजाने किंवा त्यांच्या क्षेत्ररक्षकाने किती मोठा किल्ला सर केलेला आहे. तर नक्कीच आदिश्री इंटरप्राइजेस ज्यावेळेस फलंदाजी करत होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांच्या 23 धावा स्कोर कार्डवरती होते आणि 1 विकेटवरती. आता या ठिकाणी मात्र 27 धावा आहेत, 2 विकेट आहेत. त्यामुळं ही मॅच शेवटपर्यंत रंगतदार होईल. विजय पाबळेमध्ये क्षमता आहे लढण्याची. दुसऱ्या बाजूला आसिफ तांबोळीनं देखील तो दर्जेदार खेळ दिवसभराच्या सत्रात केलाय, तो क्रिकेट रसिकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे रंगतदार लढत होईल शेवटपर्यंत. एक्झॅक्टली जसा काल आपण सामना पाहिला होता, इजाज कुरेशी यांची कॅप्टन्सी आपण पाहिली. जसा मी उल्लेख करतोय की प्रत्येक कॅप्टनने चांगलाच खेळ केलाय. दत्ता असेल, अक्षय तावरे असेल, आज राहुल सातवची आपण कॅप्टन्सी पाहिलेली आहे. तर ओव्हरऑल जितकेही कॅप्टन्स आहेत त्या कॅप्टन्सची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. प्रशांत शुक्ला नवीन गोलंदाज पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी 2 षटकांचा खेळ संपलाय. ज्या आस्किंग रन रेटने जायचं आहे त्यापेक्षा पलीकडे आहे दीपकदादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली संघ. त्याचमुळे अजूनही क्रिकेटचा खेळ हा संपलेला नाही आहे. एका बाजूला संगमलकाचा आढावा घेतला तर महेंद्रजी म्हात्रे आहेत आणि एका बाजूला आपण संगमलकाचा आढावा घेतला तर आपण पाहतोय आदिश्री इंटरप्राइजेस या संघाकडून अमित दादा पाटील यांनी संगमलकी घेतली. दरम्यान बॉल कव्हर करेपर्यंत 1 सिंगल पाहायला मिळते. एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 29 धावा. अजूनही 35 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. सामन्याचं गणित सोडवण्यासाठी आता आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. प्रशांत शुक्ला यांना बोलवण्यात आलेला आहे विकेटचा शोध घेण्यासाठी. या अगोदर तो शोध गोलंदाज विजय यांनी घेतला. 29 धावा 2 गडी बाद. सिंहगड इन्स्टिट्यूट हे स्टेडियम आणि हे स्टेडियम नक्कीच कित्येक क्रिकेटपटूंसाठी करिअरचा उगम ठरलेला आहे आणि म्हणूनच या मैदानावर खेळताना क्रिकेटपटूंना मजा येते आणि क्रिकेट रसिकांना सुद्धा ती मजा मिळते. बॉल वेगानं बाहेरच्या दिशेने टर्न झाला. क्विकर वन हाताळण्यासाठी प्रशांतला ओळखलं जाते. बघा पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर वेगानं हलकासा टर्न घेऊन बॉल विकेट किपरच्या दिशेनं दरम्यान येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 29. अपील झाली आणि अपील स्वीकारली. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. दत्ता यांची जबरदस्त कॅप्टन्सी आणि शुक्ला यांच्या खात्यात जाते विकेट आणि आता फलंदाज आसिफ हुकला होतोय बाद. पेव्हलियनच्या दिशेच्या परत. खूप महत्वाची असेल. अगदी आपण पाहतोय बॅटची कडा घेतली गेली. दत्ता एस्टनच्या पाठीमागे उभा होता. सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला आणि त्यानंतर मात्र आसिफ तांबोळी परतताना जो पाहायला मिळतो आहे. खूप महत्वाची विकेट. याच आसिफ तांबोळीनं अगोदरच्या मॅचमध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. त्याला मात्र परतावं लागते पॅव्हिलियनमध्ये. 1-1 चेंडू नंतर या सामन्यावरची पकड आदिश्री इंटरप्राइजेस मजबूत करते. कारण एका बाजूला जेव्हा निखिलचा विकेट त्यांना मिळाला तेव्हा तो आनंद, त्यानंतर डोकेदुखी होती कृष्णा सातपुतीची, त्यांना बाद केलं. त्यानंतर आता आसिफ हे देखील डोकेदुखी धरू शकले असते, ते सुद्धा बाद झालेले आहेत. त्याचमुळे दीपकदादा प्रतिष्ठान या संघाकडून ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात तर मिळालेली आहे, पण जे 3 फलंदाज सामना जिंकून देऊ शकत होते ते बाद झालेत. पण अजूनही जर आपण पूर्ण संघाचा आढावा घेतला तर 8 क्रमांकापर्यंत बॅटर्स आहेत दीपकदादा प्रतिष्ठान या संघामध्ये आणि कुठे कधी केव्हा फलंदाज चमकेल याचा नेम नाही. आणि पाहूया विजयच्या साथीने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय अभि पळसकर. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पूल केले, क्षेत्ररक्षक आहे, ताकद कमी पडली
आणि त्यामुळे ताकदीचा अभाव म्हणून फलंदाज खाऊ शकला नाही भाव. होतोय बाद. धक्का चौथा. 29वा. राजू पेरुमल पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. कृष्णा सातपुतेचा देखील एक सुरेख झेल त्यानं टिपला आणि आता देखील राजू पेरुमल चेंडूच्या खाली आला. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळते. पहा विहंगमय दृश्य या मैदानाचं. अगदी आपण पाहतोय एखादं इंटरनॅशनल मैदान असावं तसं स्वरूप नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय. अतिशय सुंदर दृश्य या मैदानाचं कॅमेऱ्यामध्ये मात्र कैद केले जाते. 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा आपण जगभरात लाईव्ह पाहतो आहे. लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे. म्हणजे आता आपण जो ड्रोन व्ह्यू पाहताय तो आताचा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे जो 70-70 लाईव्हच्या यूट्यूब स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑन साईडला पूल केला या बॉलला, पण त्या ठिकाणी बऱ्याच क्षेत्ररक्षक तैनात होते. ताकद कमी पडली. जसा मी उल्लेख केला की या संध्याकाळच्या रात्रीच्या फ्लड लाईटच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीचा खेळ दाखवावा लागतो. ताकद कमी पडली तर मग तुम्ही हुकूमत करू शकत नाही त्या सामन्यावर आणि तेच पाहायला मिळालं. स्ट्रोक प्रॉमिसिंग होता बट प्रॉफिटेबल नव्हता. दरम्यान धावसंख्या 29. 4 गडी बाद 32 चेंडू 54 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ टीम्स. आणि पाहूया डीडी प्रतिष्ठानच्या वतीनं आता प्रतिकार करता करता फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. प्रथमेश माने आणि त्यांची साथ देणार आहेत 4 धावांनी विजय. अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला हलक्यातानं खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होईल वाढ आणि धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 30 धावा. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता 31 चेंडू 53ची. आस्किंग रन रेट झालेला आहे जवळपास 10.26चा. आता जर कंट्रोल ठेवला नाही तर मग कुठेतरी कठीण होऊन बसणार आहे आणि म्हणूनच गोलंदाजाची शील्ड तोडून आता फलंदाजी करावी लागेल. दीपक दादा प्रतिष्ठाला हलक्याने बॉल प्लेस केले. फॉल थ्रू स्टॉप डावीकडे सरकता. थ्रो बॅटिंग एंडला काय जबरदस्त अँटिसिपेशन गोलंदाजाचं पाहायला मिळालंय आणि काय डेडिकेशन विकेट किपरचं पाहायला मिळालंय. पाहूया त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे की नाही. फलंदाज बाद आहे आणि बघा ती नाराजी निराशा पाहायला मिळते. धक्का बसतोय 5वा. अप्रतिम दर्जामध्ये शुक्ला यांचा खेळाचा नजराणा पाहायला मिळालाय. डावीकडे सरकले. बॉल कव्हर केला. थांबले. थबकले आणि त्यानंतर एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला आणि काय जबरदस्त कलेक्शन दत्ताचं पाहायला मिळते आणि फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक 5. धावसंख्या 30. खूप मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. ही विकेट खूप महत्त्वाची होती. विजय पाबळे क्षमता आहे लढण्याची अगदी आपण पाहतोय, परंतु तो बाद झाल्यानंतर फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. पहा ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता प्रशांत शुक्ला अगदी संपूर्ण शरीर चेंडूवरती झोकावलं. त्या ठिकाणी चेंडू हातात घेतला. त्यानंतर मात्र अप्रतिम फेकी दत्ता पवारच्या हातात. दत्तानं देखील चपळीनं यष्ट्या उडवल्या आणि त्यानंतरचा जल्लोष. पहा आनंद त्या ठिकाणी प्रशांत शुक्लाच्या चेहऱ्यावरती. पण आमचे कॅमेरामॅन सनी शिंदे काय जबरदस्त सर्व घटनाक्रम टिपतायत आणि प्रेक्षकांपर्यंत अचूक असा तो जो घटनाक्रम दाखवला जातोय तर सनी तितकंच कौतुक 70-70 लाईव्ह साठी. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30. 5 गडी बाद. अजूनही आवश्यकता आहे 30 चेंडू 53 धावांची. प्रवीण सर अजूनही सामना संपलेला नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 षटकं जर व्यवस्थित झाली या फॉर्मॅटमध्ये डीडी प्रतिष्ठानसाठी तर हा सामना पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने खुला होऊ शकतो. फक्त ते षटक कुठलं त्याचा आढावा, त्याचा अंदाज, त्याचा अभ्यास व्यवस्थित घेतला पाहिजे. तर नक्कीच 30 चेंडू जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत प्रथमेश मानेक आणि या धनंजय भिंताडे. अगदी आपण पाहतोय लढण्याची क्षमता धनंजय भिंताडेमध्ये देखील आहे. कित्येक अशा मॅचेस संकटात असताना धनंजय भिंताडेनं मात्र जिंकून दिलेले आहेत. त्यामुळं आज एक मोठी इनिंग खेळण्याची संधी धनंजयकडे असेल. मनीष सर हिरो ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. उंच उडी घेतली. बॉडीला स्ट्रेच केलं. बॉल कव्हर केला. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. विजयने या अगोदर 1 विकेट मिळवलेला आहे. पुन्हा एकदा संधी मिळते. मागच्या षटकात महागडे ठरले होते पण तरी देखील तो आत्मविश्वास त्यांचा दिसतोय की मी जबाबदारी पेलू शकतोय आणि ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर त्यांनी घेतली. आणि म्हणतात ना की क्रिकेटपटूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होतात. आणि पाहूया या ठिकाणी आता त्या मजबूत खांद्यांची फलंदाजी
प्रथमेश आणि धनंजय या दोन फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळेल का? दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीसाठी विजय तयार. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर एंडला रायटी बॅटर प्रथमेश खेचलाय. सरळ बॅटचा वापर करताना बॉलला पाठवला साइड स्पिन सीमारेषा पार. सीधी बॅट नो बकवास. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. त्या ठिकाणी पार केली. विजय खडकेवरती केलं गेलेलं आक्रमण प्रथमेश मानेमध्ये लढण्याची क्षमता आहे, संघर्ष करण्याची नक्की क्षमता आहे आणि त्यानं मात्र चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आदिशी एंटरप्राइजेसच्या धावा 27 होत्या. आता इथं 34 नक्की येताना पाहायला मिळतात, परंतु त्या ठिकाणी मात्र 1 विकेट होती आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दीपक दादा प्रतिष्ठानानं 5 विकेट गमावलेले आहेत. गरज नसताना ते प्रयत्न या अगोदरच चौकार आलेला आहे, पण त्यानंतर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बघा या ठिकाणी तुमच्या प्रशंसा देखील होईल आणि तुमच्यावर टीका सुद्धा होईल, कारण या मोक्याच्या क्षणाला एक डॉट बॉल डोकेदुखी वाढवणारा आहे दीपक दादा प्रतिष्ठान या संघाचा. आता 1 डॉट बॉलचं ओझं घेऊन आता इक्वेशन बदलते. आता आवश्यकता आहे 49 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 27 चेंडू 49 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. जिद्द प्रथमेशच्या फलंदाजीच्या स्तरावर पाहायला मिळते. मी सुद्धा या डावाला या सामन्याला आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतो, तो आत्मविश्वास पाहायला मिळतोय. पण समोर आव्हान आहे गोलंदाज विजयचं. विजय तयार. ओव्हर द विकेट. हलक्याने बॉलला प्लेस केले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचले डीप मधून, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 35 धावा. 26 चेंडू 48 धावांची गरज आहे. जवळपास 12चा रिक्वायर्ड रन रेट झालेला आहे, कारण ज्या गतीने खेळायचंय ती गती जर तुम्ही मेंटेन केली नाही तर मग दुर्गती होऊ शकते या डावाची, या सामन्याची, आणि तसं होऊ नये त्याचमुळे वेळीच ते मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. मान्य करायला हवं की थोडंसं कठीण आहे फलंदाजांसाठी या वातावरणामध्ये खेळणं, पण जर आपण या हेवी फॉर्मॅटमध्ये खेळताय तर मग तुमच्या सुप्त गुणांना ओळखून तुम्हाला जास्तीत जास्त प्रतिकार करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला तोडीस तोड प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि ती तयारी पाहायला मिळते का पाहूया. धनंजय पहिल्यांदा स्ट्रायकर लावत आहेत आणि धनंजय हे आयकॉनिक खेळाडू आहेत. धनंजय भिंताडे यांच्याकडून तीच अपेक्षा. हलक्याने बॉलला प्लेस केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. धनंजय भिंताडे यांना माहिती आहे त्यांच्या डावाचं महत्त्व आणि म्हणूनच जरी आपल्या रिचमध्ये बॉल होता तरी देखील मोठा फटका खेळण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला नाही. फक्त एक धाव पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर प्रथमेशला आणलं. धावसंख्या 36 झाले. इक्वेशन बदलते. 25 चेंडू 47 धावांची गरज. 25 बॉल्स अँड 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. फ्लॅशी जर्सीज प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित करून घेत आहेत. प्रत्येक संघाला खूप चांगल्या डिझाईनच्या टी शर्ट्स आपण वितरित केलेल्या आहेत. खेळाचा दर्जा देखील उंचावलाय. हलक्याने प्लेस केले. थोडासा दूर ठेवला होता हा बॉल फलंदाजापासून. कव्हर झोनमध्ये खेळलेत तोपर्यंत एक सिंगल मिळेल. एका सिंगलला धावफलक पुढे सरकते, पोहोचते 37 वर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37, 5 गडी बाद आणि आवश्यकता जिंकण्यासाठी चेंडू 46 धावांची. पुढील 4 षटकांसाठी ऐकूया आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सरांना. इट्स ओव्हर टू यू सर. आपण पाहतोय मॅच रोमांचक स्थितीमध्ये आहे. एका बाजूला 5 विकेट जरी गमावल्या असल्या तरी सामना आवाक्यात आहे, त्यामुळे मात्र चांगली लढत शेवटपर्यंत मात्र क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. आपली NB ट्रॉफी शेवटची लढत, अंतिम सामना आजच्या दिवसभरातील नक्कीच अगदी आपण पाहतोय. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळली जाते. आदिश्री एंटरप्राइजेस बिबिवाडी आणि दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जारी आहे. शेवटचे 24 चेंडू 46 धावांचं लक्ष. 37 वरती 5 गडी मैदानाच्या आतमध्ये बाद आपण पाहतोय. गोलंदाज त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजनानं परिपूर्ण नटलेली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. उद्या जर पाहिलं तर मात्र 13 नोव्हेंबर टेनिस क्रिकेट जाणकारांशी सखोल चर्चा प्रत्येक दिवशी आपण करतो आहे. ऑफ द पिच इनसाइड स्टोरी ऑफ द टेनिस क्रिकेट. आणि उद्या सन्माननीय गफार खान, सन्माननीय जेम्स जाधव, सन्माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे
आपल्याबरोबर मात्र जोडले जातील. प्रत्येक दिवशी अगदी आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या जाणकारांशी नक्कीच सखोल चर्चा नक्कीच करतो, मनमुराद गप्पा नक्कीच मारतो आहे आणि त्यांचे अनुभव ते देखील मात्र शेअर करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ठिकाणी मात्र सज्ज प्रशांत शुक्ला. हा फटका अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका सजवलाय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. दुसरा काय करतोय दुर्लक्ष करा, आपण आपला स्वाभाविक खेळ खेळा आणि या ठिकाणी तोच स्वाभाविक खेळ पाहायला मिळालेला आहे. फलंदाज प्रथमेश माने यांच्या वतीने एका बाजूला धनंजय विंताडे नॉनस्ट्रायकर एंडला थांबलेले आहेत, पण एका बाजूला सुरूच राहिलेले आहेत प्रथमेश आणि धावसंख्या पोहोचते आता 41 वर. इक्वेशन बदलते, 23 चेंडू 42 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. अगदी आपण पाहतोय एक चौकार या अगोदर आलाय. ओ हा फटका नक्कीच अगदी आपण पाहतोय फटका फसलाय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. प्रशांत शुक्ला फार मोठा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे. दुसऱ्या बाजूला एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून प्रथमेशकडे नक्कीच आपण पाहतोय. चांगला खेळ त्याचा आतापर्यंत मात्र बहरताना पाहायला मिळालाय. हा फटका अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती येईल. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 21 आणि 21 चेंडूमध्ये 41 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. धनंजय भिंताडे क्षमता आहे लढण्याची, क्षमता आहे शेवटपर्यंत संघर्ष करण्याची. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये मात्र आयकॉन आयडॉल म्हणून याच धनंजय भिंताडेला समाविष्ट करून घेतलं जातं. पाहिजे की आज संकट समय क्रायसिस मॅन संकट योद्धा धनंजय भिंताडे ठरणार का? येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल. 21 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष्य. ओ सन्मान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र डिफेंड करण्याचा प्रयत्न. चेंडूला कोणत्या प्रकारची धाव चेंडूवरती मिळणार नाही. धावफलक जर पाहिलं तर मात्र 42 5 गड्यांच्या मोबदल्यात प्रशांत शुक्लाची चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला होता मनीष सर, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडू अप्रतिम टाकलेत प्रशांत शुक्लाने. प्रशांतची ती खासियत आहे, ते सहजासहजी हार मानत नाही आणि तीच कॅपॅसिटी त्यांची सातत्याने आपण पाहतोय. दुसरं षटक ते हाताळतायत या डावातलं. या दरम्यान थोडासा मिस टाइम. शतरक्षक धाव पळत चेंडूवरती येतोय. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 43 वरती शेवटचे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नाही, हारा वही है जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल आणि फार मोठा संघर्ष देखील गरजेचा. प्रथमेश मानेक स्ट्राईकच्या दिशेला 9 चेंडू खेळलाय. 12 धावांवरती स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. हा फटका पुन्हा एकदा फुल केलाय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती. दुसरी धाव वेगवान पळून पूर्ण केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड पोहोचले 45 वरती. अगदी आपण पाहतोय षटक संपतायत मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा शेवटचे 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य. मनीष सर लक्ष थोडं कठीण होत चाललेलं आहे. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. बघा अंधारात सुद्धा वाट निर्माण करता येऊ शकते. तुमच्याकडे असावी तर ती जिद्द आणि त्याच जिद्दीचा खेळाचा नजराणा पेश करावा लागणार आहे. 18-38 थोडंसं कठीण आहे या फ्लड लाईट्सच्या क्रिकेटमध्ये, पण कठीण असं क्रिकेटमध्ये काहीच नाही आहे. जर तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा जर मजबूत असेल तर मग तुमच्यासाठी कठीण असं काहीच नाही आहे. आणि क्रिकेटचा खेळ जर सोपा असला तर मग तुम्हाला ती लोकप्रियता मिळणार नाही. कठीण परिस्थितीत तुम्हाला चमकण्याची संधी आहे आणि पाहूया ती चमक प्रथमेश आणि धनंजयची पाहायला मिळते का. मनगटाचं बळ ज्याचं बळकट असतो त्याचा दिवस असतो आणि मैदानाच्या आतमध्ये लढण्याची फार मोठी क्षमता या 2 फलंदाजांमध्ये आहे. धनंजय थोडासा सावध पावित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. धनंजय भिंताडे परंतु एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. दुसऱ्या बाजूला प्रथमेश माने 10 चेंडू 14 वरती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. कुणाल पवार गोलंदाजी मार्कवरती आलाय. 18 चेंडू 38 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार ही मॅच? मोठा जल्लोष प्रेक्षक गॅलरीमधून आपल्याला ऐकायला मिळतो आहे. दर्शक फार मोठा पाठिंबा आपली NB ट्रॉफीला नक्कीच देताना पाहायला मिळत आहेत. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, तिसऱ्या पर्वात केलेलं पदार्पण अगदी आपण पाहतोय. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. गोलंदाज कुणाल पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 45 वरती 5 गडी बाद आहेत. 18 बॉल 38. मॅच मित्रांनो संपलेली नाही. सद्यस्थितीला सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे.
जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवेल. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं शतरक्षण, सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. कुणाल पवारचं महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 46 धाबा धावफलकावरती. शेवटचे 17 चेंडू 37 धाबा. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. प्रथमेश माने 10 चेंडू 14 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. आणि याच बरोबर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. पाहायला मिळतीये विकेट, खूप महत्वाची विकेट. प्रथमेश परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. हाऊ डिड ही मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. एकतर अगोदरच कठीण परिस्थिती होती, त्यातल्या त्यात तुम्हाला फुल टॉस मिळतोय, पण त्या फुल टॉसवर फुल टोल वसूल करण्याची संधी असताना सुद्धा तशी वसुली धावांची झाली नाही. आणि त्याचमुळे आता अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. 6वा धक्का बसलेला आहे. 46 धावा आहेत. जिंकण्यासाठी आता 16 चेंडू 37 धावांची गरज आहे. आणि आस्किंग रेट झालाय 13.88. बघा फुल टॉस बॉल अगोदरच कमिट झाले होते ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. तिन्ही स्टंप्स मोकळ्या दिसत आहेत आणि त्याच संधीचा फायदा गोलंदाजाने उचलला. यष्टीवधी चेंडू हाताळला आणि प्रथमेशला परतीचा प्रवास करावा लागला. फलंदाज बाद. लेग स्टिक उकडवली गेली मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतो आहे समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. 16 चेंडू 37 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 16 चेंडू 37 धाबा मॅचचं समीकरण. दीपक दादा प्रतिष्ठान नांदवली टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पहा एष्ट्या अगदी आपण पाहतोय स्टंप. लाइटिंग बेल्स नक्कीच वापरले गेलेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय वेगवान सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. आणि या स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 47 वरती 15 चेंडू शेवटचे शिल्लक. आणि या जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष. एका बाजूला 6 गडी नक्कीच गमावलेले आहेत. धनंजय भिंताडेवरती टीमनं पूर्णपणे विश्वास टाकला असेल. लढण्याची क्षमता आहे त्याच्याकडं. फार मोठा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे धनंजय भिंताडे स्ट्राईकच्या दिशेला. ब्लॉक होल मारा होता. अगदी आपण पाहतो आहे सन्मान दिलाय त्या चेंडूला. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 47 वरती स्थिर धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुणाल पवारची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडं थांबवलं होतं आणि म्हणूनच कुणाल सुद्धा आले आणि कमबॅक घेऊन आले. हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली जाते एक मैदानाच्या आतमध्ये. 6वं षटक जे प्रगती पथावरती आहे कुणाल पवारचं. कोणत्या प्रकारचा बिघिट तो खेळू देत नाहीये. आतापर्यंत चेंडू टाकलेत 5 चेंडू आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी कुणाल पवारची. बॅटची काढा घेतली गेली एक. धनंजय भिंताडे ही विकेट खूप महत्वाची होती. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय शेवटपर्यंत उभा होता धनंजय भिंताडे आणि त्याला मात्र अडकवले गेले त्या ठिकाणी जाळ्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियनच्या दिशेला. बाद. बॅटिंगची आवश्यकता होती. धनंजय भिंताडे हे मात्र पैसा वसूल बॅटिंग करू शकले नाही. बाद होऊन परतीचा प्रवास करतायत आणि आता जल्लोष खूप काही सांगून जातोय आदर्श एंटरप्राइजेसच्या सर्व क्षेत्ररक्षकांचा. कारण एकूण एक धक्क्यांवर धक्के बसतायत. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाला इक्वेशन आत बदलले. जिंकण्यासाठी 12 चेंडू 36 धावांची गरज आहे आणि धावसंख्या झाली 6 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा 7 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिंकणारी टीम सुपर 8 मध्ये नक्कीच दाखल होईल. अगदी आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण मुकाबला. आदिश्री एंटरप्राइजेस बिबिवाडी आणि दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या 2 टीमच्या दरम्यान ही झुंज जारी आहे.
कोण मारणार बाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरचे गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे उमेश नायडू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून उमेश नायडूची देखील ओळख आहे. पाहायचंय की परफॉर्मन्स कशा प्रकारे करतोय शेवटपर्यंत. उमेश नायडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज. प्रशांत भोईर यांच्यासाठी टाकला गेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 48 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 11 बॉल 35 मॅचचं समीकरण. मनीष सर, आता या 35 धावांना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. पाहूया कुठला मार्ग निवडला जातोय दीपक दादा प्रतिष्ठान या संघाकडून. उस्मान आणि प्रशांत हे दोन बॅटर्स आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आपण उस्मानला पाहतोय, मध्यम बांधा. पण पाहूया या ठिकाणी तसा खेळ पाहायला मिळेल का. पाय चालले पाहिजेत, फुटवर तितकंसं जुळवलं गेलं नाही, फक्त बॅटस्विंग पाहायला मिळाला. येतोय हा डॉट बॉल. एक डॉट बॉल पराभवाच्या छायेत घेऊन जाईल दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला. शेवटचे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. ओ फटका सजवलाय, शतरक्षक मात्र चेंडूच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक होता हितेश नडार, त्या ठिकाणी मात्र झेल टिपला जातो आहे आणि या विकेटचं होताना पाहायला मिळतंय पतन. आणखीन एक झटका मैदानाच्या आतमध्ये. दत्ता पवारचा आजचा खेळ खरंच भारदस्त राहिलेला आहे. प्रत्येक डावामध्ये दत्ताची कॅप्टन्सी पाहायला मिळाली, दत्ताची विकेट किपिंग पाहायला मिळाली, दत्ताची जिद्द पाहायला मिळाली, दत्ताचा अनुभव पाहायला मिळाला. ओव्हरऑल पूर्ण दिवस एन्जॉय केला दत्ता पवारने. कॅप्टन्सी चांगली निभावलेली आहे. पहिला सामना त्यांना आपल्या नावावर करता आला नाही, पण तरी सुद्धा त्यांनी माघार घेतली नाही आणि चांगले पर्याय त्यांनी योग्य त्या वेळी वापरले. पण आता योग्य त्या वेळी पर्याय कृष्णा सातपुते यांना सुद्धा वापरायचे आहेत. फलंदाज आहेत, पण फलंदाजांकडून धावा सुद्धा मिळाला पाहिजेत, कारण देवाचा धावा करून नाही चालणार. आता धावा बनवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार. 9 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला 8 विकेट गमावल्यात दीपक दादा प्रतिष्ठान नांदवली टीमनं. गरज आहे लढण्याची, गरज आहे संघर्ष करण्याची. मैदानाच्या आतमध्ये 2 ते 3 फटके सामन्याचं समीकरण बदलू शकतात, परंतु ते फटके सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. पहा फटका, शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. स्क्वेअर कटचा हा फटका होता. चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार करेल. चौकारासाठी 4 रन. आता ही गाडी सुसाटच पळवावी लागणार आहे. एक्सिलेटरवरचा पाय न काढता आता गाडी चालवावी लागणार आहे. मग भले कितीही व्यत्यय येऊ द्या, गतिरोधक येऊया, आता गाडी थांबवून चालणार नाही. धावसंख्या 8 गडी बाद 52 झाले जिंकण्यासाठी. अजूनही 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे या चौकाराच्या सहाय्याने. 8 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा प्रहार. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. 3 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव खूप महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला 8 विकेट त्या ठिकाणी मात्र ज्या गमावल्यात, परंतु अगदी मॅचचं समीकरण जर पाहिलं तर 7 चेंडू 29 हा चेंडू खूप महत्वाचा असेल या षटकामधील. उमेश नायडू यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार सोडता बाकी चेंडू अप्रतिम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत आणि 7 बॉल 29 मॅचचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. प्रशांत आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. फेकी यष्टिरक्षक दत्ताच्या हातात येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर 55 आणि आता शेवटचे 6 चेंडू 28 धावांची गरज. काय सांगा मनीष सर, 6 चेंडू 28 वरती सामना येऊन पोहोचलाय. खूप चांगला खेळ पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाला. पण आता दिवसभरातलं हे एक षटक जे आहे जे खूप महत्वाचं असणार आहे. आपण इतिहास वाचायला नाही तर आपण इतिहास बनवायला आलेलो आहोत आणि तोच इतिहास कदाचित आता दीपक दादा प्रतिष्ठान संघातील फलंदाजांच्या नावावर जाऊ शकेल जर या धावांचा पाठलाग केला जाईल. इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये हा इतिहास लिहिला जाईल जर या 6 चेंडूमध्ये 28 धावा चेस झाल्या तर. आणि पाहूया या ठिकाणी चेस मास्टर ठरतोय का मैदानाच्या आतमध्ये विकास, ज्याकडून झकास फलंदाजाची आवश्यकता आहे. 55 धावा 8 गडी बाद 7 षटकाचा खेळ संपला. शेवटचे 6 बॉल्स बाकी, आवश्यकता 28. हा पराक्रम पूर्ण केला जाणार का? पराक्रमाशिवाय पोवाडे नक्कीच गायले जात नाहीयेत. 6 चेंडू 28 बनवायच्यात. पूल करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी या स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली 9व्या विकेटचं पतन. विकेट
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उद्या 13 नोव्हेंबर आणि ग्रुप सी चे सामने आपण खेळवणार आहोत. ओम 11 वर्सेस सुखाई प्रतिष्ठान हा पहिला सामना असेल आणि त्यानंतर शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस हमराज मृत्युंजय असा आपण दुसरा सामना उद्याच्या वेळापत्रकातला पाहणार आहोत. तर उद्या 4 संघ आपलं नशीब आजमावतील NB ट्रॉफी सीझन 3 मध्ये. 9 विकेट त्या ठिकाणी मात्र गमावल्या गेल्यात. शेवटची विकेट त्या ठिकाणी हातामध्ये असेल. राजू पेरुमल त्या ठिकाणी अगदी अंतिम षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चर्चेचा विषय टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगलं वलय प्राप्त करून दिले. सन्माननीय निलेश दादा भिंताडे नक्कीच अगदी आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील एक मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे प्रत्येक जण पाहतो आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि या धावफलक एका धावेच्या साहाय्याने पुढे सरकवताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गरज फार मोठ्या आक्रमकतेची होती, परंतु धनंजय भिंताडे ची विकेट गेली आणि त्या ठिकाणी मात्र मॅचचं रूप नक्कीच पालटताना आपल्याला पाहायला मिळालं. राजू पेरुमल शेवटचं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल 27 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा फटका क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. चेंडू सुसाट वेगात अगदी आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवण्यात नक्कीच यश येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर मात्र 57 वरती 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष अगदी आपण पाहतो आहे. हा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती. या ठिकाणी मात्र सन्माननीय निलेशदादा भिंताडे असतील, त्याचबरोबर सन्माननीय सागरदादा भिंताडे असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण आमची कोर कमिटी, संदेश पार्टे सर, अजय आवळे सर, अफजल सर, सचिन बाड सर, रोहित हिंगे सर, विवेक भिंताडे सर यांनी जी समालोचनाची संधी नक्कीच आज दिली त्याबद्दल मी नक्कीच आभारी असेल. 3ऱ्या पर्वात या ठिकाणी मात्र समालोचन करण्याचा नक्कीच योग आला. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र 58 9 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. आणि याचबरोबर सामना मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदिश्री एंटरप्राइजेस सुपर 8 मध्ये त्या ठिकाणी मात्र जाऊन दाखल. बिबिवाडी आदिश्री एंटरप्राइजेस, अगदी आदिश्री एंटरप्राइजेस जबरदस्त खेळ मात्र त्या ठिकाणी मात्र केला गेला आणि या सुपर 8 मध्ये जाऊन दाखल आपण पाहतो आहे. दीपक दादा प्रतिष्ठानाने चांगली झुंज त्या ठिकाणी मात्र जी दिली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आपण पाहतोय. बहरदार परफॉर्मन्स या खेळाडूंना दिला. 8 चेंडू 20 धावा त्या ठिकाणी मात्र बनवल्या. गोलंदाजी करत असताना देखील 2 विकेट घेतल्या. प्रशांत शुक्ला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच असेल. वेल प्लेड आदिश्री एंटरप्राइजेस बिबिवाडी. तुमच्याकडे घ्या, ही नावं वाचायची आणि बोलवायची. मी थांबतो इथं, फक्त नावं वाचून. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आपली NB ट्रॉफी 2024 3ऱ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा. 2ऱ्या दिवसातील शेवटचा सामना इथे संपुष्टात आलेला आहे आणि आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी जोडले जाणार आहोत. त्याआधी सँडी सिम्बा 11 या संघाचे जे खेळाडू आहेत ऑक्शन मध्ये सहभागी झालेले असताना तुमच्यासाठी जी रक्कम ऑक्शन मध्ये ठरलेली होती ती या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सागरदादा भिंताडे यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते ही रक्कम प्रत्येक खेळाडूला वितरित केली जाणार आहे. सर्वप्रथम आहे नागेश पुजारी, 2000 रुपये ठरलेले होते ऑक्शन मध्ये, ते त्याला या ठिकाणी दिले जातात.